मला असं आत्ता वाटतंय की काश मैं आपसे पहले मिली होती. बट ते म्हणतात ना की काही अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन्स होतात आपल्यासोबत, तर खरंय. तसंच माझ्यासोबतही झालं. तुमचा ब्रेनही तोच बिलीव्ह करतो की ठीक आहे, हिला नाहीच येत, ही अशीच चूक आहे करतच ही. असते, ही अशीच आहे. बट ते आपल्याला चेंज करायचंय. नमस्कार. व्हायब्रंट माइंड पॉडच्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे मेंटल हेल्थवर बोलण्यासाठी एक गेस्ट आले आहेत. वयस्कर कोणीतरी असतील, पण एकदम यंग गेस्ट आलेल्या आहेत आणि त्यांच्याच वयाच्या लोकांसाठी काम करतात. आपल्याला असं वाटतं की मेंटल हेल्थचे इश्यूज फक्त एजेड किंवा वयस्कर लोकांनाच असतात. 40ला स्ट्रेस असतो. अजिबात नाही. सिन्स टीनेज मुलं स्ट्रेस खाली आहेत. ॲट द 20-25 लग्नाचे डिसिजन्स, करिअरचे डिसिजन्स लोक चुकीचे घेत नाही आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीजपासून पळत आहेत. ह्या सगळ्यावरती त्यांच्यातल्याच एकीने जर त्यांना मदत करण्याचं ठरवलं तर आज आपल्याबरोबर आहे आरती अगरवाल, लाईफ अँड माइंडसेट कोच, द वन हू वर्क्स फॉर 20-year-old टीनएजच्या मुलांपासून पुढे. वेलकम आरती टू द शो. थँक्यू सो मच. आरती, पहिला प्रश्न तुला असा आहे माझा, इतक्या यंग एजमध्ये तू कोचिंगमध्ये आली आहेस. येस. नक्कीच काहीतरी ट्रिगर असणार. आणि तुझा हा प्रवास म्हणजे एक दर्शकांना सांगेन मी की ती IT सेक्टरमध्ये जॉबसुद्धा करते. तर तिला माझा असा प्रश्न आहे की जॉब करताना आपल्यासारख्या इतर मुलांना आपण मेंटल हेल्थसाठी कोचिंग करू असं तुला का वाटलं? येस, ॲक्च्युली म्हणजे खूपच चांगला प्रश्न आहे हा, कारण की वी आर ॲक्च्युली टेलिंग अवर ऑडियन्स दॅट वाय कोचिंग इज इम्पॉर्टंट. येस. सो आय एम वर्किंग इन IT फॉर द पास्ट 8 years. बट मी सुरू केलं होतं त्याचं कारण खूपच वेगळं होतं आणि आता मला वाटलं काहीतरी दुसरं करायचं आहे, त्याचं कारणही खूप वेगळं आहे. येस. सो मी मारवाडी कम्युनिटीमधनं येते, टिपिकल मिडल क्लास फॅमिली. आणि शक्यतो म्हणजे आमच्यात मी म्हणेल की 10 वर्ष आधीची गोष्ट आहे. ओके. तेव्हा एवढा ओपननेस नव्हता की मुली खरंय. जाऊन बाहेर जॉब करतील किंवा काही काम करतील, एज्युकेशन घेतील, मे बी डिग्री वगैरे काहीतरी घेतील, लग्न होईल, मुलं होईल. दॅट वॉज अ बेसिक अंडरस्टँडिंग आणि मीही तशीच वाढली आहे. बट ते म्हणतात ना की काही अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन्स होतात आपल्यासोबत, तर खरंय. तसंच माझ्यासोबतही झालं. आय वॉज नॉट एट ऑल रेडी आणि मी कॉलेजमध्ये होते, गर्ल्स कॉलेजमध्ये होते. सो यू कॅन अंडरस्टँड हाऊ वॉज द एन्व्हायरमेंट. बट अचानक अशी एक घटना घडली की आय वॉज जस्ट 17 अँड ड्यू टू सम रिझन आय लॉस्ट माय फादर. आणि त्याच्यानंतर असं झालं की मला एक छोटा भाऊ आहे, आई आहे, आणि त्याच्यानंतर मला काहीच कळत नव्हतं की आता काय करायचं आहे. म्हणजे तेव्हापर्यंत हेही माहिती नव्हतं की वर्ल्ड कसं ऑपरेट करतं. बिकॉज ॲज युजली फॉर डॉटर्स एव्हरीथिंग इज टेकन केअर बाय देअर फादर्स. माझंही तसंच होतं. काहीही काम असेल की फोन करा, पप्पा तुम्ही हे करू शकता का, किंवा तुम्ही हे आणू शकता का. बट त्याच्यानंतर मला वाटलं की म्हणजे आता काय करायचं पुढे. आय डिडंट हॅड एनी आयडिया. आणि एकच प्रश्न समोर उभा होता, तो होता फायनान्शियल स्टॅबिलिटीचा. आणि जसं मी सांगितलं, म्हणजे एक खूप गमतीशीर गोष्ट सांगायची म्हणजे तोपर्यंत मला हेही माहिती नव्हतं की बँक अकाउंट काय असतं. कारण की आपण कधीच फायनान्समध्ये पार्टिसिपेट करत नाही ॲज वुमेन्स ऑल्सो. आणि अगेन ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. परफेक्ट. सो त्याच्यानंतर मग मला माझं वेगळं आयुष्य चालू झालं. मी छोटे मोठे जॉब्स घेतले, थिंकिंग दॅट ॲटलिस्ट माझी पॉकेट मनी तरी निघेल. आय नो. थोडीफार सेव्हिंग आहे त्याच्याने बाकीचं चालेल आणि माझी पॉकेट मनी तरी मी ॲटलिस्ट मॅनेज करू शकते. सो तिकडनं माझा ॲक्च्युली वर्किंगचा प्रवास सुरू झाला. आणि मग त्याच्यानंतर आय एंटर्ड इन IT बिकॉज तेव्हा मला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, कारण की माझं मॅथ्स खूपच पुअर आहे. सो आय वॉज लाईक की काय करायला हवंय. मग मी BCA केलं आणि आय जॉईन वोडाफोन. सो IT करिअरमध्ये आले, सगळं छान वाटत होतं. आणि म्हणजे एक तर कमवायला लागले आणि छान कमवायला लागले. आणि बिकॉज मी 17च होते फक्त हे सगळं झालं तेव्हा. सो ॲज अ टीनेजर आपल्या मनामध्ये खूप वेगळ्या गोष्टी असतात. फ्रेंड्ससोबत बाहेर जायचंय किंवा शॉपिंग करायची आहे, मूवीला जायचंय, हे सगळं करायचंय. बट अनफॉर्च्युनेटली मी ते नाही करू शकले. आणि बिकॉज अगेन थोडेफार फायनान्शियल इश्यूजही होते म्हणून. पण नंतर मग जॉब लागला, फायनान्शियल स्टॅबिलिटी आली. मग मला जे जे काही हवं होतं किंवा जे जे काही करायचं होतं ते मी माझ्यासाठी केलं. मिस झालं होतं, माझ्यासाठी केलं किंवा फॅमिलीसाठीही केलं. आणि मग चांगलं चाललं होतं.
4-5 वर्ष गेली, सगळं चांगलं चालू आहे. बट मी जॉब चालू केला होता जस्ट फॉर फायनान्शियल स्टेबिलिटी. ओके. काही काळात मला कळालं की दॅट इज नॉट इनफ नाव. जी नीड होती फायनान्शियल स्टेबिलिटीची ती पूर्ण झाली. ओके. बट आता काय, म्हणजे आय स्टार्टेड फिलिंग लाईक आता काय करायचंय. हो. सो दॅट्स वेन आय सॉ दॅट की खूप गरज आहे. आपल्यासारखी खूप लोक आहेत की ज्यांच्याही लाईफमध्ये खूप स्ट्रगल्स आहेत आणि त्यांना ऍक्च्युली खूप गरज आहे की कोणी सपोर्ट करायला हवंय त्यांना. ऍक्च्युली माझ्यासोबत जेव्हा एवढं सगळं होत होतं मला कोणीच नव्हतं ऍक्च्युली बोलायला, कारण की तेव्हा ती भीती होती. आपण नाही बोलू शकत कोणाला, किंवा ते मला जज करतील किंवा ते माझ्याबद्दल काय विचार करतील. परफेक्ट आहे. सो मला नाही जमत होतं ते, राईट. बट आता मला वाटतं की इफ समवन इज गोइंग थ्रू दॅट फेज ऑर एनिथिंग डिफिकल्ट, ऍटलीस्ट आय कॅन बी विथ देम, आय कॅन स्टँड विथ देम. सो असं आय एंटर्ड इन टू कोचिंग. मला हे ऐकताना ना खरंच ज्या वयात आपण मोरपंखी दिवस एन्जॉय करायचे होते आरती, त्या एजमध्ये तू रिअल वर्ल्डचे स्ट्रगल्स बघत होतीस. म्हणजे फायनान्स बिईंग वन ऑफ देम. तू आत्ता म्हणलीस की लोक जज करतील मला. म्हणजे हा जो एक आपल्याला ॲट गिवन एनी एज हा एक स्ट्रगल असतो. कुठलाही म्हणजे जॉब करायला सुरू करा, नवीन कॉलेजमध्ये जा, नवीन लग्न होऊन सासरी गेलं, मला जज करतील लोक. आणि आता मला असं वाटतं या नवीन जनरेशनला सोशल मीडियामुळे तर फार पडलंय ना की लोक मला जज करतील. तर म्हणजे तुझी जर्नी खरंच इन्स्पायरिंग आहे की तू फक्त स्वतःचा विचार न करता नाव यू हॅव एंटर्ड इन टू कोचिंग आणि तू तुझ्या एजच्या लोकांसाठी छान कोचिंग करतेस. आय एम सो ग्लॅड की अशी छान कोच आहे. पण मला फक्त बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट फिअर ऑफ जजमेंट, मला फक्त एक ऍड करायचंय की मी आता कोच झालीये, बट त्याच्या आधी मी स्वतः कोचिंग घेतलंय. अँड वाय आय फेल्ट लाईक आय शुड टेक कोचिंग, बिकॉज एवढं सगळं झाल्यावर मी स्वतः खूप जजमेंटल झाली होते. ओके. कोणी मला चांगली ऍडवाइस देत असेल किंवा काही चांगलं सांगत असेल, माझ्या मनात ते नेहमी असायचं की उगाचच बोलतायत, म्हणजे नाही का ह्यांना कोणी नाहीये सपोर्ट करायला, चला ह्यांना काहीतरी सल्ले देऊयात. तर मला असं खूप ते मी जजमेंटल झाली होती. कोणालाही बघितलं की ही कशी बसली, कशी बोलतीये, ही खूप वाईटच विचार करतीये. सो मला वाटत होतं आतून की मला नकोय हे. आय डोंट वॉन्ट टू बी जजमेंटल. कारण की मी जेव्हा माझ्या फ्रेंड्सला बघत होते, दे यूज टू कॉम्प्लिमेंट अदर्स व्हेरी इझिली, अप्रिशिएट करत होते, एक्नॉलेज करत होते, बट मी नव्हते करत. मे बी बिकॉज कधी ते मलाही नाही मिळालं. बट आय रिअलाइज की मला हे नकोय. आय डोंट वॉन्ट टू बी जजमेंटल एनिमोर. दॅट्स वेन आय टू कोचिंग फॉर माय सेल्फ. अँड द ट्रान्सफॉर्मेशन इट ब्रॉट इन माय लाईफ, तेव्हा मला असं वाटलं की नाही, आय वॉन्ट टू गिव्ह दिस टू द वर्ल्ड ऑल्सो, टू पीपल लाईक मी ऑल्सो. अमेझिंग आहे हे खरंच. आम्ही पॉडकास्ट डिस्कशन करत होतो, मे बी वी डिड स्पीक ओव्हर इट, राईट. मी स्वतःचा अवेअरनेस जाणून स्वतःमध्येच ट्रान्सफॉर्मेशन आणल्यावर आता ती सगळ्यांना हेल्प. सो आय फील दिस इज परफेक्ट ॲज अ कोच. एक महत्वाची एक स्टेप असते किंवा कोचची एक क्वालिटी असते महत्वाची, ती ही आहे असं मला वाटतं. कारण की जेव्हापर्यंत आपण नाही शिकणार, मी का शिकवू कोणाला आणि कोणी का शिकेल माझ्याकडून. इम्पॉर्टन्स ऑफ इट. आणि जस्ट बिकॉज मी कुठून वाचलंय किंवा रिसर्च केलंय म्हणून मला नाही शिकवायचंय. मला शिकवायचंय कारण की आय हॅव लिव्हड इट. सो आय एम टीचिंग व्हॉट आय हॅव लिव्हड, नॉट व्हॉट आय नो. सो ऑसम. आय एम लव्हिंग दिस कॉन्व्हर्सेशन. सुरुवातीलाच म्हणते पण खरंच आम्ही जेव्हा डिस्कस करतो पॉडकास्ट तर इट हॅपन्स थ्रू द झूम कॉल ऑर मे बी ऑन अ फोन कॉल. पण जेव्हा असं बसून आपण ऐकतो एखाद्याला तर इट रिअली टचेस युअर हार्ट. पण माझा एक असा अगदी कोरमधला आता प्रश्न आहे अबाउट अ कोचिंग की यंग जनरेशन्सचे नक्की प्रॉब्लेम्स म्हणजे खरंच त्यांच्या आपण मनात जेव्हा डोकावून बघायचं म्हणतो तर काय असतात त्यांचे इश्यूज आणि हाऊ डू यू कसं असतं तुझ्याकडे कोचिंगचं हे. राईट. Actually, this is a very important and a needy question, I would say, or a topic also. I know. So, malahi ek chota bhau hai, he also falls in Gen Z category. Gen Z. Yes. But I am still so blessed to say that he's really matured, maybe because he saw me growing, so तो already matured आहे. But overall मी जेव्हा बघते किंवा माझ्या फ्रेंड्सचे भाऊ बहीण आहेत किंवा अदर पीपल, सो आय थिंक मी नोटीस केलंय की फर्स्ट ऑफ ऑल दे स्ट्रगल विथ पुटिंग देअर पॉइंट आउट इन अ प्रॉपर वे. त्यांना खूप काही करायचंय, राईट. दे हॅव सो मेनी ड्रीम्स अँड ॲस्पिरेशन्स, बट दे आर नॉट एबल टू कम्युनिकेट इन अ बेटर वे टू देअर पेरेंट्स. बिकॉज त्या एज ग्रुपमध्ये ऑफकोर्स यू नीड टू डिस्कस विथ युअर पेरेंट्स अँड देन टेक सम डिसिजन, राईट.
बट ते ज्या पद्धतीने तो पॉइंट ठेवतात ना, समोरच्याला असं वाटतं की नाही नाही ह्याच्यात काही अर्थ नाही, अँड देन दे गेट डिफेन्सिव्ह. खरं. सो दोघांनाही गरजेचं आहे. जेवढं जेनझीजना गरजेचं आहे की त्यांनी पॉइंट नीट ठेवता आला पाहिजे त्यांना, तेवढंच पेरेंट्सनाही कळलं पाहिजे की ठीक आहे, ऍटलीस्ट लेट्स लिसन टू देम. परफेक्ट. कधी कधी काय होतं, पण ऐकायच्या आधीच चालू होतं, अरे नाही नाही दिस इज नॉट गुड. सेम माझ्यासोबत व्हायचं, मी असं माझ्या भावासोबतही करायचे. सो बट देन आय रिअलाइज की नाही, कधी कुठे आपल्यालाही थोडासा चेंज आणावा लागेल आणि ऑफकोर्स त्यांनाही आणावं लागेल. सो दिस इज वन ऑफ द स्ट्रगल आय हॅव नोटिस्ड. सेकंड इज building routines. Okay. This is very important and required for them. कधीही झोपतात, कधीही उठतात. ऑफकोर्स सगळ्यांचे जॉब आहेत किंवा वेगवेगळे शेड्यूल्स आहेत, बट स्टील बेस्ड ऑन युअर शेड्यूल काहीतरी कन्सिस्टंट रुटीन तुम्ही बिल्ड केलं पाहिजे. अदरवाईज त्याच्यानी स्ट्रेस वाढतोय, लोनलीनेस वाढतोय, एक्झॉशन होतोय. आपण बघितलं असेल, मुलं थोडं काही काम केल्यावर ते म्हणतात की नाव आय एम टायर्ड, आय एम डन. That is because the routines are not built. So they are struggling with. I'm not saying that they are not doing it. They are struggling because they don't know how to do it. So they need help on that. मला रुटीन्स बद्दल जेव्हा आपण बोलतोय ना, सो मला वाटतं सोशल मीडियामुळे पण थोडा आहे हो इशू. वी आर जस्ट स्क्रोलिंग, म्हणजे थोडा वेळ मिळाला मधून की रील्स बघा, स्क्रोल करा. 5-10 मिनिटासाठी ठीक आहे फॉर अ फ्रेश माइंड और फॉर अ ब्रेक, बट ते असं होत नाही. रात्री झोपायच्या आधीच आपण 1-1 तास फोन्स बघते, स्पेशली जेनझीज. आय नो. सो त्याच्यामुळे झोप प्रॉपर होत नाहीये, अँड देन युअर मॉर्निंग्स आर नॉट फ्रेश, अँड देन युअर डे इज नॉट फ्रेश. परफेक्ट. सो हे ओव्हरऑल स्ट्रगल्स आहेत. दीज 2 स्ट्रगल्स आर देअर. राईट. आपण आता रुटीन बद्दल बोललो किंवा कम्युनिकेशन विथ द पेरेंट्स असेल त्याबद्दल बोललो. मला अजून ह्याच्यात असं वाटतं रिलेशनशिप बद्दल बोलायला हवंय. डेफिनेटली. की people are hopping or people are not ready to take any commitments. Exactly. आणि थर्ड पॉइंट विच आय वॉन्टेड टू ऍड वॉज लोनलीनेस. आता तुम्ही रिलेशनशिप म्हणलं म्हणून मला लगेच आठवलं ते. येस लेट्स स्पीक अबाउट. ॲज यू सेड, पीपल आर हॉपिंग. दे आर नॉट डुईंग इट इंटेन्शनली. ते होते बिकॉज दे कांट गो थ्रू लोनलीनेस. ओके. दे आर स्केर्ड अबाउट दॅट. राईट. सो त्यांना असं वाटतंय की मे बी यू नो आय एम चेंजिंग रिलेशनशिप्स बिकॉज मला सतत कोणीतरी हवंय. जर कोणीच नाही माझ्यासोबत तर मग हू आय एम, किंवा मी काय करतेय. राईट. सो दे आर स्केर्ड ऑफ बिंग लोनली, अँड दॅट इज द रिझन. फॉर एक्झाम्पल, कोणी एका रिलेशनशिपमध्ये आहे, मे बी दॅट्स नॉट वर्किंग, और 6-8 महिने चाललं, बट त्याच्यानंतर इट्स नॉट वर्किंग आउट. बट तेवढा ते वेळ देत नाहीये त्याच्यातून बाहेर यायला, अँड दे आर इमिजिएटली ट्राईंग टू गो टू सम अदर पर्सन. ओके. दॅट इज बिकॉज ऑफ दॅट लोनलीनेस. राईट. कधी असं होतं की मे बी एन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग्स मध्ये त्यांनी कोणाला पाहिलं असेल, यु नो हाऊ दे स्ट्रगल टू ओव्हरकम लोनलीनेस. मे बी दे इनहेरिटेड दॅट, और इन जनरल ऑल्सो दे हॅव दॅट फिअर की मी एकटा नाही राहू शकत, आय नीड समवन कॉन्स्टंटली. बापरे. दर्शकांकडे खूप महत्त्वाचं काम आहे की त्यांनी आरतीचे प्रोफाईल्स चेक करायचे. तिथे जे तिचे वर्कशॉप्स असतात ते त्यांनी बघणं खूप गरजेचं आहे. तिच्याकडे तिने आता 1-on-1 सेशन्स स्टार्ट केले. सो आपण जर म्हटलं की इफ आय एम स्ट्रगलिंग विथ सम डिफिकल्टीज, मी यंग आहे आणि मी समज जॉबमध्ये आहे, फॉर एक्झाम्पल लेट्स से एक एक्झाम्पल घेऊन आपण डिस्क्राईब करूया की 22 year old एक सपोज गर्ल आहे आणि तिने आताच कॉलेज कम्प्लीट केलंय, छान तिला पॅकेज मिळालं, जॉब मिळालाय. बट हिअर आपण एक असा सिनेरिओ कन्सिडर करू की शी इज एल्डरली सिस्टर इन द होम, आणि तिला असं वाटतं की मीच सगळं करायला पाहिजे. म्हणजे आता ह्या केसमध्ये मग ती ना तिच्या रिलेशनशिपमध्ये ती जस्टिफाय करू शकते, शी फील्स गिल्टी अबाउट इट. राईट. सेम टाइम तिला घरातल्या रिस्पॉन्स, आणि तिला असं वाटतं त्यांच्या सगळ्यांचा हॅपीनेस तिच्यावरच अवलंबून, आणि ओव्हर बर्डन हरसेल्फ. आय हॅव सीन सो मेनी गर्ल्स लुझिंग देअर फेमिनिटी किंवा लुझिंग देअर हॅपीनेस. म्हणजे हिअर आय एम बिंग लिटिल जजमेंटल की त्या वयात त्यांनी जे करायला हवं ते न करता काहीतरी ओव्हर स्ट्रेस होत आहे. एक्झॅक्टली. सो तू त्यांच्यासाठी कसं, म्हणजे हाऊ सपोज इफ दॅट गर्ल कम्स टू यू, तर तुझ्याकडे कशी प्रोसिजर होईल, हाऊ विल यू ट्रीट हर? एक्झॅक्टली. हा खूप तुम्ही चांगला पॉइंट म्हणालात की मला आपल्याला असं वाटतं की सगळ्यांची हॅपीनेस ही आपलीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि हे कधी कधी होतं की ते अननोईंगली पण आपण तो माइंडसेट डेव्हलप करतो. जसं तुम्ही म्हणालात की इफ युअर एल्डर सिस्टर और एल्डर डॉटर इन द फॅमिली, राईट, तुमच्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटीज बाय डिफॉल्ट आहेत, पण तुम्ही त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला असं वाटतं की ह्याच्या व्यतिरिक्त ते सगळं माझंच आहे, सगळं मीच करायला पाहिजे. मीही तसंच करत होते. सो जर माझ्याकडे कोणी असं येत असेल
की दे आर ऑल्सो अन एल्डर डॉटर ऑर सिस्टर इन द फॅमिली अँड दे आर लाईक ओव्हरबर्डन विथ रिस्पॉन्सिबिलिटीज. मी आधी त्यांना हेच म्हणेल की फर्स्ट यू टेक टाइम टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग. ओके. लाईक लाईफ सिच्युएशन मध्ये आता काय होतंय आणि जेन्युअनली बघा की व्हॉट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. राईट. म्हणजे कधी कधी असं आपण होतं की ठीक आहे घरची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतोय, कामही आपण करतोय, पण बाहेरनं जर का कोणी काही वाईट बोलत असेल तुम्हाला त्यालाही जाऊन उत्तर द्यायचंय, इकडनं कोणी काही बोलत असेल तुम्हाला त्यालाही जाऊन उत्तर द्यायचंय, किंवा सगळं लॉजिस्टिक्स पण तुम्हाला मॅनेज करायचंय, घरात सगळं तुम्हाला करायचं असं वाटतं. बिकॉज समहाऊ असं तुम्हाला वाटतं की ठीक आहे आय एम अन एल्डर डॉटर आणि मलाच सगळं करणं गरजेचं आहे, हे असं वाटतं आपल्याला. बट दॅट्स नॉट ट्रू. इट इज नॉट रिक्वायर्ड दॅट यू डू एव्हरीथिंग. कधी कधी तुम्ही हँडओव्हर करू शकता काही सिम्पल टास्क तुमच्या घरात सिबलिंग्स आहेत किंवा अजून कोणी आहे, किंवा तुम्ही डिले करू शकता. ओके. पण मलाही असं वाटायचं की नाही सगळं आजच झालं पाहिजे, हे आजच झालं पाहिजे, नाही झालं तर घरचे काय म्हणतील असं आपल्याला वाटतं. आजच आणि मीच केलं पाहिजे. उद्याही करू शकतील, किंवा तुम्ही घरात सांगू शकता की ठीक आहे मला मी बिझी आहे 2-3 दिवस मी त्याच्यानंतर करते. राईट. बट ते आपण नाही करत आणि अननोइंगली आपण एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज घेतो आणि असं होतं की देन व्हॉट वी थिंक इज मी सगळं करतेय बट स्टील नोबडी इज अप्रिशिएटिंग मी, नोबडी इज रेकग्नायझिंग मी. परफेक्ट आहे हा पॉइंट. बट जर का आपण त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं, फॅमिलीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी, दे कॅन इझिली से बट मी नाहीच म्हटलं तुला एवढं सगळं करायला. खरंय. आणि मग तेव्हा आपण रडत बसणार. आय नो. लाईक ऑल एफर्ट्स आर गॉन, म्हणजे मी एवढं केलं त्याचं काहीच नाहीये. बट ठीक आहे तू केलं दॅट्स गुड थिंग, बट द मेन इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड इज तू केलं कारण की ते तुला चांगलं वाटत होतं. कोणी अप्रिशिएट केलं तर इट्स वेल अँड गुड, बट जर का कोणी नाही केलं तर इट्स ओके. राईट. यू डिड बिकॉज दॅट गिव्ह यू हॅपीनेस. परफेक्ट. सो मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, मी सगळं केलं, मी पार्ट टाइम जॉब्स केले, कॉलेजलाही जात होते, सगळं करत होते, आणि बट मला ते आनंद मिळत होता की आय एम डुईंग समथिंग फॉर फॅमिली, आय एम कॉन्ट्रीब्युटिंग टू इट. राईट. सो इफ एनीबडी इज कमिंग टू मी फॉर दॅट आय विल बी लाईक फर्स्ट स्टॉप बिंग मोर सिरियस. राईट. लेट्स टेक थिंग्स इन अ इझियर वे सो दॅट यू कॅन हँडल इट बेटर. राईट. आपण आत्ता बघत होतो की जर काही आपल्याला पर्सनली इश्यू जाणवत असेल तर आपण आरतीला कॉन्टॅक्ट करू शकतो. डेफिनेटली आपण सगळ्या लिंक्स कॉमेंट्समध्ये देऊया. पण आरती समज इफ आय फील दॅट आय नीड सम हेल्प, येस, ॲज वी डिस्कस्ड, तर व्हॉट विल बी द स्टेप्स की वन्स आय कॉल यू सपोज, तर मग त्याच्या पुढे काय काय स्टेप्स असतील? येस, एक्झॅक्टली. सो यू कॅन रीच आउट टू मी वाया इंस्टाग्राम, और आपण लिंक शेअर करणारच आहोत. सो फ्रॉम दॅट दे कॅन मेसेज मी, कॉल मी, दॅट इज ऑल डन. आफ्टर दॅट इज डन देन मी एक क्लॅरिटी कॉल घेते. येस. ॲज इट सेज इट्स अ क्लॅरिटी कॉल, सो दॅट मी जाणून घेते की ओके तुमचे पेन पॉईंट्स काय आहेत, व्हॉट आर युअर स्ट्रगल्स. राईट. आणि मग त्याच्यानंतर मीही बघते की ओके हाऊ कॅन आय हेल्प देम, बिकॉज कधी कधी काही इश्यूज असे असतात मे बी you know I'm not the right person to help on that, right? Basically, for example, they are maybe they need a therapist or something like that, right? Okay, So okay. I see that and मला असं वाटेल की yes, okay, I can also help her or him, whoever he is. So then after that call, basically we start the actual sessions. So my one-to-one program is about 8 to 12 weeks, depending on मला असं वाटलं की ओके नाही ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला थोडासा जास्त वेळ लागेल, थोडीशी जास्त हँड होल्डिंग लागेल. सो डिपेंडिंग ऑन दॅट, बट अप्रॉक्सिमेटली इट्स अराउंड 8 to 12 weeks. आणि त्याच्यामध्ये आपण बेसिकली त्यांना टेक्निक शिकवतो किंवा वेगळ्या एक्सरसाइजेस देतो, बिकॉज इट्स लाईक नॉट अ टेम्पररी ट्रान्सफॉर्मेशन. असं नाही की तुम्ही माझ्याकडे 8 weeks आले अँड यू नो सगळं छान वाटतंय आणि परत तुम्ही यू गो बॅक अँड यू आर अगेन बॅक इन टू युअर नॉर्मल रुटीन. वी डोंट वॉन्ट दॅट. वी वॉन्ट लॉंगर रिझल्ट्स. राईट. वी वॉन्ट परमनंट ट्रान्सफॉर्मेशन. सो म्हणून थोडासा वेळ जास्त ठेवलाय सो दॅट वी कॅन वर्क ऑन ऑल युअर इश्यूज अँड देन वी कॅन सी अ ट्रान्सफॉर्मेशन. ऑसम. मला असं आत्ता वाटतंय की काश मैं आपसे पहले मिली होती किंवा मी जेव्हा तरुण होते किंवा मी जेव्हा यु नो इट्स नॉट ओनली जॉब असेल किंवा यंग ॲडल्टहूडमधलं असं नाही, लग्नानंतर असेल, पोस्टपार्टम इश्यूज असतात, तेव्हा मला खरंच एखादी थेरपी अशी तुझ्यासारखी एखादी कोच भेटली असती तर हाऊ इट वुड हॅव हेल्प मी सो मच इन माय मेंटल हेल्थ जर्नी. आणि आपण जेव्हा हे म्हणतोय मेंटल हेल्थ जर्नी, तर त्याच्यामध्ये आत्ता असं जाणवलं की बजेट ऐकलं मी आत्ता यावर्षी 2026 बजेट आणि 9th टाइम आपल्या FM-नी हे केलं. आय लाईक हर सो मच अपार्ट फ्रॉम दॅट. सो त्याच्यामध्ये मेंटल हेल्थ
सेंटर्स उभारणार आहेत. एक्झॅक्टली. मोर बजेट फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर्स फॉर मेंटल हेल्थ सेंटर्स. नीड ऑफ टुडेज वर्ल्ड, एव्हरीबडी इज अंडर स्ट्रेस. जेवढी सुबत्ता आली आहे ना, त्या सुबत्तेबरोबर तेवढं टेन्शन्स पण आली आहेत. एक्झॅक्टली. आणि म्हणून त्यांनी खूप छान म्हटलं ॲक्च्युली बजेटमध्ये की मेंटल हेल्थ इज नॉट अ लक्झरी एनी मोर, इट्स अ नेसेसिटी. परफेक्ट. आपल्याला आधीपर्यंत किंवा मलाही लास्ट 1-2 वर्षापर्यंत असं वाटत होतं की जे थेरपी घेतात किंवा ते काउन्सिलिंग घेतात, मे बी ओके दे रिअली नीड इट, ठीक आहे त्यांना काहीतरी खरंच प्रॉब्लेम आहे. बट मला तसं बघायला गेलं तर काहीच प्रॉब्लेम नव्हता बाहेरून. बट जसं मी म्हणलं आय रिअलाइज की नाही काहीतरी चुकतंय, मला असं नाही व्हायचंय. आपण जसे स्वतःच्या आयुष्यात चेंजेस करत जातो ना, तशी आपण त्या एनर्जीची माणसं अट्रॅक्ट करायला लागतो. आणि आय एम सो ग्लॅड आरती की यू अंडरस्टूड द वर्ल्ड डायनॅमिक्स राईट सो अर्ली, की हे लोकांना समजायला खूप वर्ष जातात आणि तोपर्यंत आपण चुकीचे बिलीव्स आणि आपलं ग्रोथ होत नाही, त्यासाठी आपण धडपडत राहतो. बट आपले बिलीव्स, माइंडसेट आपण बदलत नाही. आय एम सो ग्लॅड की टुडे वी मेट आणि आपण आज इतकं सुंदर कॉन्व्हर्सेशन करतोय. होप की यंग जनरेशनला ह्याच्यातून खरंच खूप शिकण्यासारखं आहे. आणि मला वाटतं क्लॅरिटी कॉल एक प्रत्येकाने. येस अँड दॅट्स ॲब्सोल्युटली फ्री, सो देर आर नो चार्जेस फॉर दॅट, बिकॉज त्या कॉलमध्ये मला जाणून घ्यायचे की ऍक्च्युली तुमचा प्रॉब्लेम काय आहे. इफ आय जस्ट चार्ज फॉर दॅट आणि देन इफ आय एम नॉट एबल टू डिलिव्हर एनी रिझल्ट, सो आय डोंट वॉन्ट दॅट. सो म्हणून दॅट कॉल इज कम्प्लिटली फ्री. एनीबडी कॅन रीच आउट फॉर दॅट एनी टाइम. दॅट्स सो नाईस. आपल्या 1-on-1 सेशन्समध्ये जेव्हा आरती आपल्याला गाईड करेल तर तिच्याकडे आपण म्हणजे मला जाणून घ्यायचं आहे आरती की कॅन यू शेअर सम क्लायंट स्टोरीज की त्यांच्यात ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि यू हेल्प देम वॉक थ्रू दॅट रोड. येस डेफिनेटली, मला आवडेल. सो माझाच फ्रेंड होता फ्रॉम कॉलेज बहुतेक. हो. आणि सो वेन आय स्टार्टेड शेअरिंग अबाउट दॅट ओके आय हॅव बिकम अ कोच अँड आय एम ऑफरिंग सेशन, सो ही रीच्ड आउट टू मी बिकॉज तो म्हणजे मला नेहमी म्हणायचा की ठीक आहे तुझ्याशी बोलल्यावर चांगलं वाटतं किंवा युअर माइंडसेट इज पॉझिटिव्ह. सो मला असं वाटलंही होतं की तो रीच आउट करेल आणि ही रीच्ड आउट टू मी अँड आय वॉज सो हॅपी टू हेल्प हिम. सो ही वॉज प्रिपेअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, MPSC, UPSC. अँड मी त्याला आय थिंक 10 वर्षापासून ओळखते अँड ही वॉज सो टॅलेंटेड, सो हार्डवर्किंग. आणि स्पेशली कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तर तुमचं डेडिकेशन म्हणजे नेक्स्ट लेवल पाहिजे. कोणीही ते करू शकत नाही इझिली. आणि मी त्याला बघितलं होतं स्वतःला. ही यूज टू क्लिअर ऑल द एक्झाम्स, ही यूज टू रीच टिल इंटरव्ह्यूज, राईट. इंटरव्ह्यूज द लास्ट स्टेप, बट somehow he was not clearing the interviews. राईट. आणि जेव्हा कधी आम्ही बोलायचो मी विचारायचे ओके आता काय चालू आहे एव्हरीथिंग, अँड तो तेच म्हणायचं की ठीक आहे प्रिपरेशन चालू आहे, इंटरव्ह्यू पर्यंत जातोय बट ते क्लिअर होत नाहीये. सो जेव्हा मी शेअर केलं की ओके आय एम अ कोच नाव, सो ही रीच्ड आउट टू मी अँड वी स्टार्टेड द सेशन्स फॉर हिम. आणि इट वेंट अबाउट 8 weeks. सो त्याच्यामध्ये आम्ही सगळं डिस्कस केलं की ओके वेअर थिंग्स आर गोइंग रॉंग, बिकॉज असं काहीच नव्हतं जो ते नाही करत होता. ही वॉज स्टडिंग हार्ड, he was doing time management, everything. He was doing everything. And again he also had some family challenges. He was again I think elder son in his family. So again finance is a very big point, right? To so that की असं वाटतं की ठीक आहे मुलांनी फायनान्शियली स्टेबल व्हायला पाहिजे, but he was not able to do that because he was not able to त्याचं सिलेक्शन होत नव्हतं. बरोबर. बट आम्ही सेशन्स घेतले, वी वर्कड ऑन सो मेनी थिंग्स. ही ऑल्सो ओपनली शेअर्ड सो मेनी थिंग्स विथ अस. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस वॉज रिअली व्हेरी सरप्रायझिंग फॉर मी. आमचे सेशन्स झाले आय थिंक तो ड्युरिंग द सेशन्स ऑल्सो ही वॉज गिव्हिंग हिज एक्झाम्स अँड एव्हरीथिंग. बट एका महिन्यानंतरच आय वॉज जस्ट चेकिंग विथ हिम इज एव्हरीथिंग फाईन, कसं चालू आहे सगळं. अँड ही वॉज लाईक की येस सब चल रहा है. आणि त्याच्या 15 दिवसानंतर त्यांनी मला मेसेज केला की आय वॉन्टेड टू शेअर समथिंग. मला एक ऑफर लेटर आलंय. वा. अँड म्हणजे मी आय कांट एक्सप्लेन दॅट बिकॉज दॅट वॉज लाईक अ विन फॉर हिम अँड सीइंग हिम हॅपी आय वॉज सो हॅपी. बिकॉज तो 10 वर्षापासून प्रिपरेशन करतोय. आणि सो लेट मी टेल यू व्हॉट वॉज गोइंग रॉंग, राईट. मी म्हटलं ही वॉज डुईंग एव्हरीथिंग राईट, बट द ओनली थिंग विच वॉज गोइंग रॉंग वॉज हिज माइंडसेट. कमाल. राईट. त्याला म्हणजे ही हॅड दॅट फिअर ऑफ फेलियर की ही एक्झाम नाही झाली क्लिअर तर मग काय होणार पुढे, किंवा हे नाही झालं तर काय होणार. सो दॅट डाऊट वॉज नॉट लेटिंग हिम क्लिअर. अवघड आहे ना हे. एक्झॅक्टली. म्हणजे तूच ओळखू शकली असतीस, अदरवाईज कोणाला हे समजलंच नसतं की ही हॅज दॅट काइंड ऑफ फिअर. एक्झॅक्टली. आणि दॅट इज द हर्डल. आपल्या सगळ्यांमध्येच तो फिअर असतो. खूप लोक टॅलेंटेड आपण बघतो ना, दे आर लाईक हायली स्किल्ड,
हो. बट तरी ते असं कधी कधी म्हणतात दिस थिंग्स आर नॉट वर्किंग आउट, बट इट इज बिकॉज द माइंडसेट इज समवेअर ऑफ डाऊट, फिअर, अँड डाऊट अँड फिअर इज व्हेरी नॅचरल. ते येणारच, वी आर ह्युमन्स. इट जस्ट दॅट की आपल्याला कळलं पाहिजे की कधी त्याला जास्त महत्व दिलं पाहिजे आणि कधी त्याला वी जस्ट हॅव टू मूव्ह ऑन फ्रॉम इट. आणि त्याला आपल्या सक्सेस किंवा आपल्या प्रगतीमध्ये अडथळा नाही झाला पाहिजे त्या फिअर आणि ह्याचा. सो हिअर द कोच रोल कम्स मे बी. एक्झॅक्टली. की तेवढी एक छोटीशी त्याला हेल्प हवी होती विच यू डिड, आणि आय थिंक ही इज थ्रू दॅट. एक्झॅक्टली. असेच तुमचे छोटेसे पण छोटे असतील पण ते बाहेर कळत नसतील, तिथे आपल्याला कोच उपयोगी पडतात. सो आणि आपण बघितलं बजेटमध्ये, म्हणजे आता नॅशनल लेव्हलवर आपल्याला त्यासाठी अवेअरनेस निर्माण करत आहेत. आपण आता रुटीनबद्दल बोललो, त्याच्यानंतर माइंडसेटबद्दल बोललो, आणि तू म्हणलीस की तू नंतर मोडॅलिटीज सजेस्ट करते. पण मला असं वाटतं की आज आपण छान इथे कॉन्व्हर्सेशन करतोय, तर तू 3 टिप्स सांगू शकशील आमच्या ऑडियन्ससाठी? नक्कीच. हे मी म्हणजे तसंही मला जे कोणी भेटेल, मला असं वाटलं की ठीक आहे काहीतरी इश्यू आहे तर मी एनिवेज असंच सांगते त्यांना. बट आणि मीही हे सुरुवात केलं करायला. सो फ्रॉम लास्ट 2 years आय एम डुईंग दिस अँड आय कॅन जस्ट सी द मॅजिक. सगळ्यात पहिलं तर मी हे म्हणेल, डुईंग ग्रॅटिट्यूड डेली. डेली इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण बरेचदा करतो ग्रॅटिट्यूड. सो ग्रॅटिट्यूड म्हणजे आपण इट्स नॉट जस्ट ओके थँक्यू. थँक्यू म्हणजे ग्रॅटिट्यूड नाहीये, राईट? ग्रॅटिट्यूड इज वेन यू आर फीलिंग दॅट ओके यू हॅव इनफ थिंग्स विथ यू, यू आर ऑलरेडी ब्लेस्ड. आपल्याला काय वाटतं, ठीक आहे मोठं घर घेतल्यावर मला छान वाटेल, मोठी गाडी घेतल्यावर मला छान वाटेल, ते दॅट इज ऑल फ्युचर. पण तुम्हाला आता छान वाटत नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने काम करणार नाही. तुम्ही काम करणार नाही तर तुम्हाला तशाही त्या गोष्टी खूप उशिरा मिळणार. सो वाय नॉट बी हॅपी अँड बी ग्रेटफुल नाव. सो रोज बिफोर वी आर गोइंग टू बेड 3 ते 5 वस्तू तुम्ही फक्त लिहा, यू आर ग्रेटफुल फॉर थ्रू आउट द डे. म्हणजे यू हॅड अ गुड लंच. कधी कधी असं होतं की आपल्याशी कोणतरी वाईट पद्धतीने बोललं आणि आपण मग दिवसभर तेच विचार करत राहतो. बट यू कॅन ॲटलिस्ट बी ग्रेटफुल दॅट ओके मी रिॲक्ट नाही केलं, ठीक आहे ती बोलली काहीतरी झालं असेल बट आय डिड नॉट रिॲक्टेड. इंटरेस्टिंग. सो व्हॉट वी आर डुईंग थ्रू ग्रॅटिट्यूड इज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण पॉझिटिव्ह कडे बघतोय. खरंय. आणि आपण वी स्टील डू ग्रॅटिट्यूड, पण आपण कधी करतो ते मोठ्या गोष्टी अचीव्ह झाल्यावर. वेन एव्हर वी गेट अ बिगर अचीवमेंट आपण काय म्हणणार, ओके येस थँक्यू सो मच गॉड मला हे मिळालं. बट मग कधी कधी त्या मोठ्या गोष्टी चुकीच्याही घडतात, तेव्हा आपण नाही करू शकत ना ग्रॅटिट्यूड. खरंय खरंय. तेव्हा आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह कडे जातच नाही. सो जर का आपण हे डेली करू, सो दॅट ट्रेन्स अवर माइंड की ठीक आहे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह मी बघू शकते. सो ग्रॅटिट्यूड डुईंग डेली इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड थिंग इज सेल्फ टॉक और पॉझिटिव्ह टॉक. ओके, हाऊ डू यू डू दॅट? येस. सो बेसिकली आपण काहीही चूक आपल्याकडनं घडली की आपण लगेच म्हणतो शी हे किती साधं होतं, एवढं पण नाही कळलं मला. गिल्ट ट्रिप, ब्लेम गेम आणि स्वतःवरच लगेच म्हणणार आपण. ऑफिसमध्ये काहीतरी आपण चूक केली पीपीटी मध्ये, मी तरी अशीच होते लगेच, या त्यांनी ऑलरेडी सांगितलं होतं एवढंही नाही कळलं तुला अँड असं. बट ते काय होतं जेव्हा आपण हे कंटिन्युअसली आपल्या स्वतःबद्दल बोलत असतो, वी आर अंडर एस्टिमेटिंग अवर सेल्फ कंटिन्युअसली. तुमचा ब्रेनही तोच बिलीव्ह करतो की ठीक आहे हिला नाहीच येत, ही चूक करतच असते, ही अशीच आहे. बट ते आपल्याला चेंज करायचंय. ओके, राईट. सो अगेन वेन यू आर स्लीपिंग, त्या दिवसामध्ये जर का तुम्ही खूप काही छान केलं असेल, सो लेट्स बी प्राऊड ऑफ आवर सेल्फ. आपण पटकन लोकांना म्हणतो आय एम प्राऊड ऑफ माय डॉटर अँड सन अँड फ्रेंड्स अँड एव्हरीबडी, पण आपण कधीच म्हणत नाही की आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. वाव. सो जस्ट से पॉझिटिव्ह थिंग्स टू युअर सेल्फ. मे बी फॉर एक्झाम्पल तुम्ही वेट लॉस जर्नीवर आहात, ओके जस्ट एक्झाम्पल, आणि ठीक आहे यू वेंट टू सम पार्टी आणि तिकडे छान केक किंवा छान डेझर्ट्स होते, पण तुम्ही नाही खाल्ले. That's an achievement. We have to come back and tell ourselves that okay, I'm very proud of you that it was very easy for you to eat the cake, but तू नाही खाल्लास. सो आता ब्रेनला काही वेगळी इन्स्ट्रक्शन मिळते ना की ओके येस पॉझिटिव्ह स्वतःबद्दल. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस सेल्फ टॉक विल हॅपन इन फ्रंट ऑफ मिरर. एक्झॅक्टली. की आपण मिरर मध्ये स्वतःला मिररमध्ये आपण स्वतःला बघू शकतो. आणि मी हेही म्हणेल जेव्हा तुम्ही हे स्टार्ट कराल इट विल फील व्हेरी अनकम्फर्टेबल. तुम्ही आताही हे बघितल्यानंतर जर का जाल आणि मिरर मे यू स्टँड, वर्ड्स येणार नाहीत बाहेर, इट फील्स सो ऑकवर्ड. आय नो. सो म्हणजे कारण की आपल्याला ती सवयच नाहीये कधी. हो खरं आहे, सवय नाहीये. सो वी जस्ट हॅव टू स्टँड इन द फ्रंट ऑफ द मिरर आणि पॉझिटिव्ह
वस्तू म्हणायच्यात, पॉझिटिव्ह गोष्टी म्हणा स्वतःबद्दल. स्वतःबद्दल. मी छान दिसतेय, मी कॉन्फिडंट वाटतेय. व्हेरी सिम्पल. आय एम लव्हिंग दिस. खरंच खूप म्हणजे डुएबल आहे, प्रॅक्टिकल आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला हे करायचं. डे टू डे मध्ये करायचे. सो ऑल टुगेदर आपले काही माइंडसेट आपोआपच शिफ्ट व्हायला लागतील. एक्झॅक्टली. इफ यू डू ग्रॅटिट्यूड देन सेल्फ टॉक आहे. आणि वन मोर टिप कॅन यू शेअर? येस, वन मोर टिप जर मला शेअर करायची असेल, बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट मेंटल हेल्थ और मेंटल वेलबिंग अँड एनर्जीज. राईट. सो आय थिंक आपण खूप काही साठवून ठेवतो आतमध्ये. बरं. राईट. आय थिंक अँड दॅट लोअर्स डाऊन आवर फ्रिक्वेन्सी. आपली एनर्जी त्याच्यामुळे निगेटिव्हही राहते. वी डोंट फील लाईक डुईंग एनिथिंग. असं खूपदा होतं ना की काहीच करूशी वाटत नाही लाईफमध्ये. एव्हरीथिंग इज गुड बट स्टील नथिंग इज गुड. सो दॅट इज बिकॉज आपण खूप काही ठेवलंय आतमध्ये. अँड आय रिअली वॉन्ट टू एनकरेज एव्हरीवन टू स्टार्ट लेटिंग गो ऑफ थिंग्स. ओके. लेटिंग गो. लेटिंग गो. ज्या गोष्टी तुम्हाला आता सर्व करत नाहीये, यू लेट दॅट गो. जर का तुम्ही बघितलं असेल, आपण कोणाला भेटतो अँड दिस इज ऍक्च्युली आपण कोणाशी बोलताना आपण लगेच वी कॅन आयडेंटिफाय दॅट ओके हिच्या मनात खूप काही आहे. 10 वर्ष आधी कोणीतरी कुठल्या लग्नात काहीतरी कमेंट केलेली असेल, दॅट इज स्टील विथ अस. हो, होतं असं. पण तुम्हाला असं वाटणार की त्याच्या उससे क्या होता है, नथिंग हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट. नो, बट इट हॅपन्स इनसाइड. ऍक्च्युली तुम्ही परत त्या माणसाला भेटलात, अगेन यू विल रिमेंबर एव्हरीथिंग. खरं. सो इफ यू लेट दॅट गो, you are creating space for new experiences, ना, new things happening in your life. हॅपीनेस पण असेल की ते जुनी वाईट गोष्ट सोडून दिली तर एक छान काहीतरी नवीन एक्सपिरियन्स तुझ्या आयुष्यात येईल. आतमध्ये जागा पाहिजे ना. जर का तुमची जागा जुन्या एक्सपिरियन्सेसनीच ऑक्युपाईड असेल, हो, पण तुम्ही नवीन कधी इन्व्हाइट करू शकणार. अँड यू कॅन स्टील कीप ओल्ड पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस, दॅट इज गुड, बट दीज आर निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस. खूपच एकदम असं रिलेट होत आहे ग हे की आपण असं खरंच काय काय आतमध्ये आणि असं जड ओझं घेऊन असे आपण दिवस दिवस फिरत असतो. आणि आय फील लेटिंग गो केलं तर यू विल फील लाईट, यू विल फील फ्रेश. आणि त्यात जर ग्रॅटिट्यूडची भर घातली, त्यात जर सेल्फ टॉक असेल तर वाव, कमाल. म्हणजे आय थिंक इफ एनी वन ऑफ यू, एनी ऑडियन्स, जर त्यांनी ह्या 3 स्टेप्स जरी रेग्युलरली करत असतील तर 3 करत असतील तर खूपच छान आहे. बट टू स्टार्ट एकही केली यातली कुठलीही, आय नो, इवन दॅट वर्क्स. आय नो. अँड आय लव्ह ग्रॅटिट्यूड. तर आत्ता इथपर्यंत जर कोणी हा एपिसोड पाहिला असेल तर आपण असं त्यांना म्हणू शकतो की कॉमेंटमध्ये ग्रॅटिट्यूड असं लिहा. नक्कीच. आपण आत्ता हे बघितलेले आहेत, 3 टिप्स तिने छान सांगितलेल्या आहेत. आणि तिच्या 1-on-1 सेशनसाठी जर तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर खाली आपण लिंक्स देतो आहोत डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या. पण रॅपिड फायरनी एंड करत असतो दरवेळी. आणि आजचा रॅपिड फायर मी थोडा लायटर मोडवर घेईन. आय फील की कारण आत्तापर्यंत छान तिने तिची जर्नी असेल किंवा तिच्या टिप्स तर मला फार आवडल्या. आणि आय एम डेफिनेटली गोइंग टू फॉलो ॲटलिस्ट 2 टिप्स पर डे. 3 अवघड आहेत ॲज शी सेड. नो प्रॉब्लेम. आणि लेट्स बिगिन द रॅपिड फायर. 1 word, इम्प्रॉम्प्टू आन्सर्स. ओके. वेन यू आर स्ट्रेस्ड, ओके, तर तुझं क्रेविंग किंवा असं काय आहे? चहा, कॉफी का एनी स्नॅक्स? चहा. टी लवर. टी लवर. बॉलिवूड सॉंग्स का मराठी सॉंग्स? बॉलिवूड. बॉलिवूड. चुकला खरं हा प्रश्न, मारवाडी विचारायला पाहिजे होतं की नाही, मराठीही आवडतात, बट गो टू इज बॉलिवूड. आय नो. अँड being a coach, do you have any inspiration as in terms of any coach is there or any figure की internationally वगैरे? डेफिनेटली. आय मीन वन ऑफ इज माय मेंटर इटसेल्फ, ज्यांच्याकडनं मी कोच झाले, पूजा पुनीत. अँड अपार्ट फ्रॉम दॅट आय पर्सनली ॲडमायर सुष्मिता सेन अ लॉट. म्हणजे ओनली बिकॉज द वे शी टॉक्स, हर कॉन्फिडन्स अँड द वे शी पुट्स हर पॉइंट. एक्झॅक्टली. बिकॉज अगेन शी बिंग अ सेलिब्रिटी, ऑलरेडी खूप काही कॉन्ट्रोवर्सीज होत असतात. बट स्टील द वे शी टॉक्स, द वे शी केअर्स अँड लव्स पीपल अँड हर थॉट प्रोसेस, बेसिकली आय ॲडमायर दॅट अ लॉट. खरंच सुष्मिताचं मी क्राउनिंग सेरिमनी पण बघितला होता. तिथपासून मी सुद्धा तिला फॉलो करते. अँड शी इज अ सिंगल मदर अगेन. एक्झॅक्टली. कॉन्ट्रोवर्सीज होत राहतात बट अमेझिंग पर्सनॅलिटी वाईज शी इज सो अमेझिंग. व्हेरी नाईस. सो
असा हा मस्त एपिसोड झाला आणि मेंटल हेल्थ कोच इतकी छान असू शकते, इतकी यंग असू शकते, हे Thank तुम्ही you. आता बघितलंच आणि तिची क्लॅरिटी मला फार आवडली. इज जस्ट नॉट की आम्ही भेटलोय आणि आम्ही ठरवलंय. आम्ही एका वंडरफुल प्रोग्रामला भेटलो होतो. हो. तिथे आम्ही दोघी एका कॅलेंडरवर फीचर झालेलो आहोत आणि यू कॅन सी द फोटोज ऑन द स्क्रीन. आणि त्याच्यानंतर आमचं हे ठरलं. राईट. ऍक्च्युली त्याच्या आधीच आम्ही मागच्या वर्षीचा पॉडकास्ट करणार होतो, बट जसं ते म्हणाल्या मीही ऑक्युपाईड होते आणि समहाऊ इट डिडंट वर्कआउट. बट ते म्हणतात ना की एक्झॅक्टली राईट टाइमलाच गोष्टी होतात. सो बरोबर ॲट द स्टार्ट ऑफ द न्यू इयर 2026 वी आर डुईंग दिस अँड आय एम एन्जॉईंग इट सो मच. अँड लेट मी टेक दिस मोमेंट टू थँक मीनल and for inviting me to this podcast. And the one thing which I liked about Vibrant Mind Pod is you said it is for solopreneurs. Perfect. We have constantly heard about entrepreneurs, but this is something which is very different. This is featuring solopreneurs, their journey, their independent journey of Yes. building something, building towards a purpose. Right? And I really like the theme where you said that massive change doesn't require massive team. And we have so many examples of that, right? एकानीच सुरुवात करायला पाहिजे असते. Correct. You just need to take one small step, rest world follows. So परफेक्ट. आणि याच नोटवर मी तिला पण थँक्यू म्हणते. आणि आम्ही हा रेकॉर्ड करतोय ॲटलिस्ट व्हॅलेंटाईन वीकमध्ये. Oh yes. आय विल गिव्ह हर समथिंग रेझोनेटिंग टू व्हॅलेंटाईन. Okay. सो माझ्या क्रोशे जर्नीची जिथून पॉडकास्टची सुरुवात जिथून झाली क्रोशे, त्याचं हे एक व्हॅलेंटाईन वीकमध्ये Wow. तुला माझ्यातर्फे हे फ्लॉवर. किती छान बनवलंय हे. थँक्यू सो मच. असेच छान एपिसोड्स बघण्यासाठी व्हायब्रंट माइंड पॉडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही खाली ग्रॅटिट्यूड लिहायला विसरू नका. Yes. आमच्या दोघींकडून बाय बाय.